त्याचप्रकारे प्रामुख्यानं ज्यांनी या निवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांच्या पाठीमागं पालकाच्या रूपाने जी भूमिका बजावली ती जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब असतील, त्याचप्रकारे भारतीय जनता पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष सुधीरदादा असतील, या सगळ्या लोकांनी वेळोवेळी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या केल्या आणि त्याच्या माध्यमातून आज एवढा मोठा विजय. कर्डिले साहेबांचा संपर्क होता, कर्डिले साहेबांबद्दल एक लोकांची वेगळी भावना होतीच, पण ह्या सगळ्यांबरोबर ह्या भूमिका देखील सगळ्या लोकांनी बजावल्यात आणि मतदार राजा जो आहे यांनी देखील एक मोठा कौल आज अक्षय कर्डिले यांना दिलेला आहे. तेव्हा आम्ही सगळ्यांचेच या ठिकाणी आभार व्यक्त करतो. महाविकास आघाडीकडून सातत्याने आरोप होत आले, मात्र आपण जर विधानसभा महानगरपालिका बघितली आता फोटो पूर्णपणे भुईसपाट झालं. असं असताना देखील प्रचारादरम्यान मोठा गुंडागर्दीचा आरोप, दहशतचा आरोप. विरोधक आहेत, विरोधकांना बोलावंच लागतं, कारण बोलायला काहीतरी ठेवावं लागतं, मग ते बोलत असतात आणि त्या प्रकारे भूमिका मांडत असतात. पण जनता ही शून्य असते आणि जनतेला माहिती असतं काय करायचं, कशा पद्धतीने करायचं. त्यामुळे कर्डिले साहेबांचं काम असेल, राज्याच्या सर्व नेते मंडळी असतील, जिल्ह्यातले सगळे नेते मंडळी असतील, यांनी सर्वांनी ताकद, मतदार राजा सुद्धा असेल, यांनी ताकद अक्षय कर्डिले यांच्या पाठीमागे उभा केली. 223 राहुरी विधानसभा विजय पाहायला मिळाला.